एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंचे 6 खासदार फुटले. 4 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेत दुसरी फूट. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. दबाव टाकून खासदार फोडल्याचा राऊतांचा आरोप. अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. गटस्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलिनीकरणाचा मार्ग मोकळा. ठाकरेंच्या 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलिनीकरण. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रातली ताकद वाढणार. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेला मिळणार 2 मंत्रिपदं. पुढारी न्यूजकडे शिवसेनेचा पुढचा अजेंडा. एकनाथ शिंदेंचं टार्गेट मुख्यमंत्रीपद. शिंदेंचे 6 नवे खासदार वर्धापन दिनी दिसणार एकाच मंचावर. 19 जूनला गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार शक्ती प्रदर्शन. एकदम शांततेत शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा त्यांच्या पक्षातून दावा. ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला कायदेशीर सल्ला. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंचा प्लॅन. संसदीय दलाची तातडीची बैठक बोलवण्याच्या हालचाली. सर्व खासदारांना व्हीप जाहीर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती. शिंदेंवर नाराज असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केल्याची माहिती. बॅकडोर शिष्टाई अर्थात मागच्या दारानं शिष्टाई करून एकनाथ शिंदेंना मात देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची मागील दारानं चर्चा सुरू. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता. उद्धव ठाकरे दिल्लीत खासदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती. दिल्लीतलं ऑपरेशन टायगर झाल्यानंतर राज्यातही ऑपरेशन टायगरची पुढची आवृत्ती. ठाकरेंच्या सेनेतील राज्यातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती. मुंबई महापालिकेपर्यंत ऑपरेशन राबवलं जाण्याची शक्यता. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षातच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांसह 16 आमदार आणि 38 नगरसेवकही नाराज असल्याची माहिती. ऑपरेशन टायगर नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्ट मोडवर. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना खासदार फोडण्याची भीती. पक्षातील वरिष्ठ नेते खासदारांशी संपर्क साधणार.